डब्यात आहे बघ. हा काय ग काल लागताय? आता काम शिकायला नको का? अजून घे अजून. हा बस. वहिनी, हा मिठाची बरणी कुठे आहे? त्या काचेच्या बरणीच्या मागे आहे बघ, या 2 नंबरच्या. मग घे. अगं काय आतू जरा शांत व्हा ना, राग नका धरू. मंगे अगं कुठली बरणी घेताना पहिल्यांदा पाहून घ्यायचं बरणीचं झाकण नीट लावलंय का नाही. गोंधळात राहून जातं. हा काजू तुझे संस्कार होतील मंगीवर. सासरी गेल्यावर तू असं नाव निघाल. अहो आतू तुम्हीच तर शिकवलंय ना समजा. वहिनी, हा आईला पाणी भराशिवाय काम पण येतात. काजू चहा घेऊन ये ग. हा नाना आले आले. जाय नानांना देऊन ये. म्या अय्यो, आज पहिल्यांदा नानांना चहा देत असते. जा. नाना चहा. अरे वा, आज तर माघडी चहा घेऊन आला. अगं बाई मग ये, लागली का तयारीला? हा मग आता तयारी नको का करायला? लयच गोड लागू राहिला गाड्या आजचा चहा. पण चहा तर काजू वहिनीनं तयार केलाय. पण आणला तो हाताना ना. असं पण असतं वय? कधी शहाणं व्हायचं माझं लेकरू काय माहिती. ना शानेच आहे ना राव मी. ते आहेच म्हणा. मंगू तू लग्नाला हा म्हणली ना, लय बरं वाटलं पाय मला. नाण्या असंच असतंय पोरीचं. अगोदर आडेवेडी घेत्यात आणि नंतर बरोबर तयार होत्यात. हे मात्र खरं आहे आई. नाण्या आधी पत्रिका दाखवून घे. मागच्याच पत्रिका दाखवली नव्हती म्हणून अडचणी आल्या होत्या. हे काय चहा घेतला का लगेच जातो. हा लगेच जाय. अगं सकाळीच पत्रिका पिशवीत टाकून ठेवल्या होत्या. मंगी राजकुमारीला काफी दे. मोगाच दिलीये. आजे तुझ्यासाठी बी आणते चहा. हा चांगलं झालं म्हणजे लग्नाला तयार झाली. Gopu, what's the role of brother in younger sister's wedding? An elder brother is supposed to manage all things in the wedding. And what's the role of brother's wife? पहिला भावाच्या बायकोचं काम. हे जर हिला सांगितलं ना भाऊ, मदन लय अडचणीत येईल. Gopu, answer me. हा येस. Hey, good morning, Madan. गुड मॉर्निंग. हे माई मदत कर भाऊ हिच्या संग बोलायला. मला इंग्लिशात असतात. तुला कायला घेऊन फिरेलो रे? अरे मदत कर म्हणजे ती लग्नाचं विचारते. एक तर मी काय सांगावं तू अडचणीत येशील त्याच टेन्शन आले. अरे तीच ना, एक तर मंगीचं लग्न लांबणीवर जाईन असं वाटलं होतं, पण मंगीने स्वाकार दिला त्यामुळे आता टेन्शन आलंय. Gopu, answer me.
तिला काहीतरी सांगून हिचं थोबाड बंद कराय. हं? आल्यापासून लग्नाचा घोषा चाललाय. कॉफी कॉफी पी. Pardon me? Were you talking about me? About our marriage? मॅरेज लग्नाच. तुला सांगतो मारिया, लग्नासारखी बेकार गोष्ट आयुष्यात कुठली नाही. अजिबात लग्न करू नको. माझ्याकडे बघ कसे हाल होते. उठता बसता काय झाले, मी तर लई शहाणा त्यात. एक लगीन करून बसिलोय, दुसरी घेऊन आलेलोय. उठता बसता चालता फिरता डोक्यात एकच विचार, लग्नाची वाईफ वेडिंगची बायको यांना समजायचं कसं. इंग्लंडहून आल्यापासून 10 किलो वजन कमी झाले. मग एक म्हणती मदन, एक म्हणती आहो. जायचं कुठं भो. Gopu, can you explain? He just sang Marathi rap song. Oh, really? Wow, nice. नाहीच. माझा भाऊ आणि माझ्या दोघांची एकच गंमत झाली. त्याला एक पुरून उरती आणि मला दोघी म्हणून पुरते. Do you want coffee? पी पी कॉफी पी. Okay. मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सचे आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा ना 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 ना. आओ ग बसा ना, कळलं का पूजा करायला ते. ना 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 ना. पण मंगी लग्नाला तयार झाली, हे लय भारी झालं बरं का. हा काय भारी झालंय. इथं आपण एवढं केलं आणि त्याचं काय फळ मिळालंय आपल्याला. अगं तेव्हा ती लग्नाला तयार नव्हती, आता लग्नाला तयार झाली. मला का सांगू ते. अहो मग फक्त आता एकच म्हण नाही, मंगीच्या लग्नात आपल्या दोघांना मान मिळालाच पाहिजे. काऊन नाही मिळणार. अरे किती बी केलं तर भावी झेडपी अध्यक्षाची बायको आहे तू. हा तोंड पहा ना आरशात. लागलं का. पहा ना. कुठे काय लागलेलं आहे का, चांगलंच नाही चेहरा. अहो तुम्हाला कसं काही कळत नाही हो. मदन भाऊजी तिकडं इंग्लंडहून आलेत, लग्नात असा पाण्यासारखा पैसा खर्च करते. मग कोण विचार ना आपल्याला. अच्छा असं आहे का ते. मग त्या दागिन्यापैकी एखादा दागिन द्यायचा का आपण. हो विचार सुद्धा करायचं नाही. मग आपण साठवलेले पैसे आहे ना ते देऊन आणा. साठवलेले पैसे नानाला द्यायचे. हात तर लावून बघा ना, नाही बंडाला सोबत तुम्हाला गुंडाळा ना मग सांगा. अरे मग मी करू काय सांग. मला नाही माहिती, काही करा पण मंगीच्या लग्नात मला मान मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि जर का नाही मिळाला तर भर मंडपात तुमची वरात काढी. महाराज काहीतरी आशीर्वाद द्या आम्हाला, काहीतरी डोक्यात प्रकाश पाडा आमच्या. घे दर्शन घे जोडीनं. अगं हळू ना, पाण्यात पडली असती. काय झालंय काय. आज ना लय भारी वाटलं. काय आज नानांना माझ्या हाताने पहिल्यांदा चहा दिलाय. आईला घरचे पण काय पटकन बदलतात रा. त्या दिवशी राजकुमाराचे कपडे घातले म्हणून बोल बोल बोलले. जो तो उठसूट मलाच बोलत होता. घरातून पळून गेले तर रडत होते. पण आज नानांना चहा दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद होता ना, बाबो
आईला जर काय मला आधी माहित असतं ना त्या आम्ही रोजच चहा दिला असता. अगं आनंद चहाचा नव्हता, लेकरांना दिला ना त्याचा होता. हा नाना पण हेच म्हणले होते. बहिणी तू ना लग्न होईस तर मला अशी छोटी छोटी कामं सांगत जा. बर, भांडी घासते का? राहू दे, गंमत केली. नाही नाही करते ना म्या. एक काम कर, तू घास म्या धुते. हा बर. अग म्या म्या काही नाही केलं, ते त्याच झालं. राहू दे, आता करते मी. नाही नाही धुते ना म्या. आईला हे काम दिसते तेवढं सोपे नाहीये. म्हणून राणी वहिनी करत नाहीत वाटतं. दे बघू इकडं. नमस्कार आजी. नमस्कार. हा, बसा बसा. कशा आहे? बरी आहे बरी आहे. तब्येत बरी. मदन, अरे बाहेर ये, काळू भाऊ आलेत. राजू पाणी घेऊन ये. सिट सिट. हा 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 बसतो बसतो. हा इट्स ओके. तळ आणलेत वाटतंय. सगळ्या स्थळांना कर देत असतो मी. नको काही करू नको, लय मागत पुढं. राम राम मदनराव. राम राम. कशात? मस्त आहे. काय भावी झेडपी अध्यक्ष, काय म्हणता? काय नाही, बस निवांत. राजू चहा टाक. नको नको चहा नको. घेतला असता थोडासा. आता मोगात झाला. हा बरोबर. नाना कुठे दिसत नाही. हे काय आहे? अरे तुमच्याच पाठी उभा आहे ना. असा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. तो तर आहेच हो. तुमचा असू द्या म्हणजे झालं. आहेच आहेच. बरं नाना, स्थळ आणली होती काही, सगळ्याला फोटो दाखवून देऊ. हा चालेल ना. खूप चांगली स्थळ आहे बर का, तुम्हाला आवडतील सगळ्याला. काजू, त्या मंगलन तो सासूला बोलव ना. आले ना समजे, फोटो दाखवतो. आवडलंच तुम्हाला नाना. हा MA पोरगा आहे, स्वच्छ संस्थेत कामाला आहे. ते मंगी मोर ठीक का वाटेल ना? दुसरा आहे ना आपल्याकडे. एक मिनिट. नाना, MBA हा पोरगा कंपनीमध्ये अकाउंट म्हणून काम करतो. लवकरच परमानंट पण होणार आहे तो. बघू. हा. हा पण जरा लुकडाच आहे. बघू. लुकडा नाहीये, अंगकाठी बारीक आहे. काय हरकत नाही. एक मिनिट. हा आहे ना आपल्याकडे. आता तुम्हाला आवडेल असा पोरगा आहे. होय. हा कसा आहे? दाखवा. इंजिनियर आहे पोरगा, आणि त्याची स्वतःची मोबाईल शॉपी आहे.
थांबा आता. आता सगळ्याच्या ओळखीचाच असेल म्हणून हा फोटो दाखवायची काही गरजच नाहीये. दाखवा बरं पाहू. यो बेस्ट आहे. बघू बघू. हे पोरग पाहिल्यासारखं वाटतंय पिट्या. सासूबाई अहो हे तर त्यांचं पोरग आहे. भाऊसाहेब जामकरचा पोरगा आहे ना त्यो. अरे हा, अरे यो राहुले. वहिनी त्याचं नाव राहुल आहे ना म्हणून हा म्हणले. मग या नावावर ना पोरग. आता घरचे पण चांगलंच म्हणताय ना. घरदार व्यवस्थित आहे का? नाहीतर अडचण व्हायची. त्याची काही अडचण नाही. घरचे पण भारी आहेत. आई बाप सगळ्यांना ओळखीत आहे. भाऊचे पण ओळखीचा आहे ना तो. हा बघू जरा फोटो. ते एवढा असं भारी नाही वाटत ना. एकदम व्यवस्थित आहे. घरचे पण लय चांगले आहे त्याच्यावाले. काय कळू भाऊ. मग अहो विषयच नाही काही. सासूबाई अहो पोरगी गावातच दिली म्हणजे डोळ्यासमोर तरी राहील. हा म्हणजे मला जेव्हा वाटेल ना तेव्हा घरी येता येईल. हे बेस्ट आहे. ए मग घ्यायचं का पाहुण्याला बोलून पाहायचा कार्यक्रम लगेच उरकून टाकू. Goppo, I think they chose a guy. Yes. Now they are asking for a meeting with him and his family. In this meeting, the boy will ask some questions to the girl so that they come to know each other before they get married. Really? I'm so excited for this. पाहुणे बघायच्या कार्यक्रमाला उत्सुक दिसते. कळलं मला. बरं मग पाहुण्याला बोलून घेऊ. पुढचं एकदा सगळं जुळलं ना म्हणजे झालं. हा बरं येतो मग मी. हा हा ना राम राम. राम राम. येतो. धन्यवाद काळू भाऊ. मंगे आईला दिवसा मागून दिवस जाते पण नवीन गोष्ट घडतच राहते भो. आता लग्न जमलं तर मग कठीण होईन. लग्न जमू नये म्हणून काहीतरी करावं लागन.